मी कोमल आर्डेकर, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत सुकी कोळंबी कशी बनवायची, कोळंबी मसाला। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा मी फ्रेश अशी कोळंबी घेतली आहेत। खूप छान मोठी अशी मला कोळंबी मिळाली मार्केटमध्ये, तर ती मी अर्धा किलो घेतली आहेत। मस्त मोठी अशी कोळंबी आणली, कारण छोटी कोळंबी आपण जर घेतली तर त्याच्यामध्ये म्हणजे एकदमच छोटे असते, त्याच्यामध्ये मांस असं जास्त मिळत नाही। तर चला आपण आता ह्याला आपण साफ करून घेऊया व्यवस्थित, त्याच्यावरचं कवर काढून त्याच्यामधला काळा धागा हा आपण काढून घेऊया। व्यवस्थित नीट करून झाल्यावर त्याला आपण एक दोनदा स्वच्छ असं धुवून घेऊया। वाटण काय काय घालणार आहे, इथे आंबा आहे, लाल मिरची आहे, सुकी मिरची, टोमॅटो, लसूण, हे आहेत तिरफळ, कांदा, खोबरं आणि ही आहे कोथिंबीर। तर हे सगळं आपण वाटण करून घेणार आहोत। आता आपण कोळंबीला मॅरिनेट करून घेऊया। तर यामध्ये बघा मी 1 चमचा मीठ टाकला आहे आणि 1 चमचा हळद टाकली आहे। तर ह्याला हे झाल्यावरती त्याच्यावरती आपण 1 लिंबू घालणार आहोत। कोणतीही मच्छी घेतली तर आपल्याला त्यावरती आंबट हे टाकावंच लागतं। तर मी 1 लिंबू घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। तर बघा प्रॉपर असं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मॅरिनेट करून झाल्यावरती आपण आता याला हलकंसं फ्राय करून घेऊया। तर बघा आता ह्याच्यामध्ये मी कढईमध्ये तेल घातलं आहे, गरम झाल्यावरती आपण याला फ्राय करून घेऊया। आता फ्राय यासाठी करायचं असतं की फ्राय केल्यावरती अजून त्या कोळंबीला मस्त अशी टेस्ट येते। 2 ते 3 मिनिटे ह्याला आपण दोन्ही साईडने व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं। फ्राय करताना त्याला सुट्ट करायचं, एक एक असं व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे। अशा प्रकारे आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित कोळंबी दोन्ही साईडने फ्राय करून घेणार आहोत। तर बघा इथे फ्राय झाल्यावरती मस्त असे ते कडक पीस दिसतात। तर असंच आपण बाकीचेही पीस व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया। आता आपली सगळी कोळंबी फ्राय करून झालेली आहे। तर आपण हे जे ते फ्राय केलेलं जे तेल असतं त्याच्यामध्ये मस्त असा त्या कोळंबीचा अर्क उतरलेला असतो, तेच आपण फोडणीसाठी घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये बघा मी टाकलाय कढीपत्ता आणि लसूण। कांदा आणि कढीपत्ता फ्राय करून घेतल्यावरती आपण त्याच्यामध्ये वाटण घालूया। आता हे वाटण आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि नंतर याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया, म्हणजेच या तेलामध्ये चांगलं ते वाटण फ्राय होऊन त्याला मस्त तेल सुटेल। तर बघा आता मी थोडा वेळ 5 मिनिटासाठी त्याला व्यवस्थित असं सोडून दिलं होतं असंच। मग त्याला आता तेल सुटलं आहे, मस्त छान असं कलरही आला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया। जर तुम्हाला सुकी ग्रेव्ही एकदम हवी असेल तर याच्यामध्ये पाणी नाही ॲड केलं तरी चालतं। त्याच्यामध्ये मला थोडीशी पातळ ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी पाणी ॲड करते। थोडंसं पाणी घालून झाल्यावरती त्याच्यामध्ये मी घालते गरम मसाला थोडासा आणि धनेपूड 2-2 चमचे मी हे ॲड केलं आहे। मिक्स करून घेऊया आपण याला व्यवस्थित आणि मग याच्यात घालूया आता मीठ। आता ह्याला व्यवस्थित आपण मीठ घातल्यानंतर मिक्स करूया। मिक्स झाल्यानंतर आपण यात आता घालूया कोळंबी, जी आपण ऑलरेडी फ्राय करून घेतली होती, आणि याला मिक्स करून 7 ते 8 मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच या कोळंबीला हा छान असा मसाला लागतो। बघा आता आपली इथे कोळंबी शिजवून झालेली आहे। यात आता आपण घालूया कोथिंबीर। बघा छान अशी सुकी झाली आहे कोळंबी। मस्त कोथिंबीर टाकून आता याला आपण मिक्स करून घेऊया। तर आपला कोलंबी मसाला हा रेडी आहे।
मस्त असा कोळंबी मसाला रेडी आहे. कसा दिसतो, एकदम छान टेस्टी आहे, कमी तिखट. तर चला तर आता आपण ह्याला सर्व करूया. आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. खूप छान असा होतो आणि एकदम टेम्पटिंग आहे. तर नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं आहे ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत.